रवींद्र सोनटके नावाच्या आपल्या दर्शक श्रोत्याने असा प्रश्न विचारला आहे. माननीय पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदी साहेबांनी सोने खरेदीला काही कालखंड लांब करता येतो का बघावा आणि वाहनासाठी लागणारे इंधन वाचवण्याचा प्रयत्न करावा असं म्हटलेलं आहे. यावर खऱ्या अर्थानं चर्चा व्हायला पाहिजे. तर आपण चर्चा करणारा आपला एपिसोड सादर करावा असं रवींद्र सोनटके असं म्हणतात. आणि म्हणून मंडळी, आपण माननीय नरेंद्र मोदीजी, पंतप्रधान, भारत सरकार, भारत देश यांच्या खास करून केलेल्या आव्हानावर चर्चा करतो आहोत. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी राष्ट्रहितासाठी सोने खरेदी आणि इंधन बचत यासारख्या विषयावर जनतेला आवाहन केले आहे. मंडळी, हा विषय अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि हा विषय सर्वसामान्याला समजावा यासाठीच खऱ्या अर्थानं आजचा आपण एपिसोड या ठिकाणी प्रत्यक्ष ऐकतो आहोत. मंडळी, ज्या वेळेला देशातल्या सर्वोच्च आणि महत्त्वपूर्ण अशी व्यक्ती म्हणजे माननीय पंतप्रधान हे देशाला सोने खरेदी आणि इंधन बचत या संदर्भात काही मार्गदर्शक सूचना करतात तथा आवाहन करतात, तर ते बाब सर्वांना समजली सुद्धा पाहिजे. अन्यथा अनेक कारणांनी ही बाब चुकीच्या पद्धतीनं काही लोकांकडे पसरली जाऊ शकते. परंतु असं न करता आपण त्याची सत्य बाब काय याची पडताळणी करूया. आज आपण खऱ्या अर्थानं दोन गोष्टीवर बोलणार आहोत ज्या आपल्या रोजच्या जगण्याचा भाग आहेत, पण ज्यांचा थेट संबंध आपल्या देशाच्या तिजोरीशी येतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी आवाहन केले आहे की शक्य असल्यास काही काळ सोने खरेदी टाळावी आणि इंधन बचतीचा प्रयत्न करावा. असं का? चला यामागचं गणित सोप्या भाषेत समजून घेऊया. भारतात सोन्याला खूप महत्त्व आहे, पण आपल्याला माहीत आहे का की भारत गरजेचं बहुतांश सोनं परदेशातून आयात करतो. जेव्हा आपण सोनं विकत घेतो तेव्हा भारताला ते डॉलरमध्ये द्यावे लागतात. यामुळे आपल्या देशाचे विदेशी चलन खर्च होते. जर आपण सोन्याची खरेदी थोडी कमी केली तर तो पैसा देशाच्या विकासासाठी म्हणजेच रस्ते, शाळा आणि रुग्णालयासाठी सुद्धा वापरता येऊ शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंधन. आपण गाडीत जे पेट्रोल किंवा डिझेल भरतो त्यातील 80% जास्त तेल आपण आयात करतो. इंधनाची बचत म्हणजे फक्त पैशाची बचत नाही, तर ती पर्यावरणाची सेवा आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला दिलेला हातभार आहे. मंडळी, ज्यावेळेला पंतप्रधान या पद्धतीचं आवाहन करतात त्यावेळेला खऱ्या अर्थानं हीच वेळ आहे म्हणून किंवा देशात काही आर्थिक आणीबाणी निर्माण झाली म्हणून त्याने ते आवाहन केलेले नाही. देश हा खऱ्या अर्थानं पर्यावरणपूरक चालला पाहिजे. शिवाय देशामध्ये ज्या गोष्टी आपण खर्च घालण्यावर वापरतो किंवा ज्या गोष्टी वापरल्यामुळं खर्च होतो आणि ज्या खर्चातून परदेशाला अधिक फायदा होण्याची शक्यता आहे ते आपण टाळलं पाहिजे. म्हणजेच खऱ्या अर्थानं देश हितासाठी या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सोनं खरेदी करताना सुद्धा अनेकदा सोनं खरेदी करणं हे आपल्या कौटुंबिक बाबीशी, धार्मिकतेशी, सगळ्याच गोष्टीशी निगडीत आहे. म्हणून बचत म्हणून, कधी महिलांची संपत्ती म्हणून आणि कधी वारसा जपायचा म्हणून सुद्धा आपण सोनं खरेदी करतो आणि पुढच्या पिढीसाठी उपलब्ध करून देतो. परंतु ज्यावेळेला काही अडचणी निर्माण होतील अशा वेळा मात्र सोनं पुढच्या काळात खरेदी करावं यासाठी ते शिल्लक ठेवलं पाहिजे. आणि अर्थात उपायाने आवाहन जर बघितलं तर सोन्यासाठी प्रत्यक्ष सोन्याऐवजी सोव्हरन बॉन्ड्स हे नावाचे सोव्हरन गोल्ड बॉन्ड आहेत, हे खरेदी करण्याबद्दल आपण विचार करायला हरकत नाही. सोन्यासाठी पर्याय हा सोव्हरन गोल्ड बॉन्ड असेल तर इंधन बचतीसाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर आपण करायला पाहिजे. सायकल चालवली पाहिजे, कार पुलिंग करता आली पाहिजे. यासोबतच सौर ऊर्जेवरील उत्पादनं किंवा खऱ्या अर्थानं बॅटरीवर चालणारी उत्पादनंसुद्धा वापरून आपणाला त्याचा फायदा घेता येऊ शकतो. आजकाल विद्युत शक्तीवर चालणाऱ्या EV ज्या दुचाकी, 3 चाकी आणि 4 चाकी या गाड्या उपलब्ध आहेत त्याचाही फायदा घेऊन किंवा त्या खरेदी करून किंवा ते वापरूनही आपणाला इंधनात बचत करता येऊ शकते. निष्कर्ष तसा असा आहे की छोट्या छोट्या कृतीमधून मोठे बदल घडतात. देशासाठी आपण इतकं तर नक्कीच करू शकतो. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? आपण इंधन कसं वाचवू शकतो याबद्दल तुमच्या काही कल्पना आहेत का? निश्चितपणे आपण आपल्या संदेश बॉक्समध्ये त्या कल्पना द्याव्यात आणि आपलं स्वतःचं मतसुद्धा द्यावं. आम्ही आपल्या मताची वाट पाहत आहोत आणि त्यावरच आपला पुढचा एपिसोड असेल चर्चा तुमची आमचीमध्ये. मंडळी, ज्यांनी अद्यापपर्यंत सर्वदर्शन यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले नसेल, विनंती आहे आता सबस्क्राईब करा आणि आवडलेले सगळे व्हिडिओ लाईक करा आणि शेअरसुद्धा करा.
चला तर आम्ही तुमच्या संदेशाची वाट पाहतो.